देखील करडांची तब्येत सुधारत नाही आहे, करडं तंदुरुस्त दिसत नाही आहे, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, खूप साऱ्या शेळीपालक बांधवांचे मेसेज येत आहे, विचारत आहे की सर आमचे छोटी छोटी करडं आहे, खूप सारं दूध पितात, खातात पितात व्यवस्थित, त्यांच्या आईंना म्हणजे शेळ्यांना देखील खूप दूध आहे, भरपूर दूध आहे, तरी त्यांची तब्येत काही सुधारत नाही व्यवस्थित, जसं पाहिजे तसं वजन वाढ होत नाही किंवा त्यांच्या अंगावर चकाकी येत नाही आहे, गुंगल्यासारखे राहतात, गुंगल्यासारखे दिसतात, जी पाहिजे ती खाण्यापिण्याच्या मानाने त्यांचं वजन वाढ जे होत नाही आहे. तर मित्रांनो, सोपा साधा आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, 100% कारगर असा. काय करायचं आहे, तुमचं करडू हे 1 महिन्याच्या पुढील जर असेल तर त्याला पहिलं जंतनाशक द्यायचं मित्रांनो. जंतनाशक देणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही अल्बेंडाझॉल देऊ शकता, फेनबेंडाझॉल देऊ शकता, फॅस्मिन देऊ शकता, नीलजान देऊ शकता, कोणत्याही एका चांगल्या कंपनीचं जंतनाशक त्यांना द्या. त्याच्यावर जेवढी मात्रा आहे मित्रांनो वजनानुसार तेवढीच मात्रा द्या. जादा कमी झाल्यास कडांना संडास लागू शकते, जुलाब लागू शकतो, त्याच्या जीवास हानी होऊ शकते. जंतनाशक दिल्यानंतर 72 तासाने म्हणजे जवळपास 3 दिवसानंतर तुम्हाला त्यांना लिव्हर टॉनिक द्यायचं आहे. ब्रोटॉन नावाचं लिव्हर टॉनिक घेऊन या. 2-2 किंवा 3-3 ml तुम्ही पर डे त्या पिल्लांना द्या. 10 दिवस लिव्हर टॉनिक दिलं. त्याच्यानंतर मित्रांनो 10 दिवस तुम्हाला त्यांना ग्राय वॉटर द्यायचं आहे. उळवडचं असेल, पिंकू असेल, कोणत्या एक चांगल्या कंपनीचं ग्राय वॉटर द्यायचं आहे मित्रांनो. जंतनाशकाने काय होईल मित्रांनो, जंतनाशक दिल्याने करडांच्या पोटामधील शरीरामधील जे जंत आहेत ते मरून जातील. जंत मेल्यानंतर काय होईल की त्यांना व्यवस्थित भूक लागेल, पिल्लं हे फ्रेश होतील, व्यवस्थित चारा पाणी खातील, अंगावर त्यांना चकाकी येईल. त्यानंतर लिव्हर टॉनिक कशामुळे द्यायचं आहे, लिव्हर टॉनिक दिल्यानंतर काय होईल, त्यांच्या शरीरावरती जंतनाशकामुळे ट्रेस आलेला असतो, लिव्हरवरती ट्रेस आलेला असतो. जंतनाशक म्हणजे एका प्रकारचं छोट्याशा प्रमाणामध्ये विष त्यांना दिलेलं असतं, तर ते लिव्हरवरती काम करतं, लिव्हर थोडं वीक करतं, पचनशक्ती वीक करतं. म्हणून लिव्हर टॉनिक दिल्यावरती लिव्हर हे फ्रेश होतं, पचनशक्ती पुनरूप चांगल्या पद्धतीने काम करते, भूक वाढते. त्याच्यानंतर आपल्याला ग्राय पावडर द्यायचं आहे 10 दिवस. ते ग्राय पावडर कशा प्रकारे काम करते, ग्राय पावडर हे खास करून पोटावरती काम करते मित्रांनो. अपचन संबंधित समस्या असेल त्याच्यावरती काम करते, पोटातील गॅस असो, याने सुद्धा अन्न चांगल्या प्रकारे पचतं, म्हणून अंगावरती चकाकी येते मित्रांनो. अशा प्रकारे ट्रीटमेंट तुम्ही घेतली तर 100 नव्हे तर 101% तुमच्या करडांची वजन वाढ होणार आहे. चांगल्या पद्धतीने करडं सुदृढ बनतील, तुमच्या मनाला जसं पाहिजे तसं वजन वाढ त्यांची होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ट्रीटमेंट घ्या. आणि महत्त्वाचं मित्रांनो, जे ट्रीटमेंट मी सांगितलेली आहे ती तंतोतंत तुम्हाला करावी लागेल, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळतील आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खूप सारी मदत होईल. धन्यवाद.